नमस्कार. श्रुतीज फूड होममध्ये सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत. उन्हाळ्याच्या दिवसात करण्यासाठी 2 मिल्कशेक रेसिपी आज आपण बघणार आहोत. करायला अतिशय सोपे आणि चविष्ट अशा रेसिपीज आहेत. पहिली रेसिपी असणार आहे चॉकलेट मिल्कशेक आणि त्यानंतर बदाम शेक. सुरुवातीला आपण बघूयात चॉकलेट मिल्कशेकची रेसिपी. चॉकलेट मिल्कशेकसाठी तापवून थंड करून घेतलेलं दूध घेतलेलं आहे. फुल क्रीम दूध आहे. 3 कप घेतलेला आहे, साधारण 450 ml. आता बाजारामध्ये ज्या चॉकलेट फिल्ड कुकीज मिळतात त्या कुकीज इथे वापरलेल्या आहेत. 3 कुकीज 3 कप दुधांसाठी वापरलेले आहेत. 3 कुकीज साधारण 2-4 तुकडे करून आपण या दुधामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता बोर्नव्हिटा वापरणार आहोत आपण. बोर्नव्हिटा साधारण 2.5 चमचे. आपल्या आवडीनुसार किंवा आपल्या गोडीच्या आवडीनुसार बोर्नव्हिटाचं प्रमाण कमी जास्त करावं. चॉकलेट फिल्ड कुकीज आणि बोर्नव्हिटा हे दोन्ही पदार्थ वापरल्यामुळे आपल्याला वरून साखर किंवा गूळ पावडर याची गरज लागणार नाही आहे. एवढा गोडवा पुरेसा आहे. आपल्या आवडीनुसार आपल्या चवीनुसार गोडव्याचं प्रमाण कमी जास्त करावं यासाठी बोर्नव्हिटाचं प्रमाण आणि चॉकलेट फिल्ड कुकीजचं प्रमाणही कमी जास्त केलं तरीही चालेल. आता या जारमध्येच मी ब्लेंडर वापरून या कुकीज क्रश होईपर्यंत ब्लेंड करून घेणार आहे. इथे आम्ही जो ब्लेंडर वापरलेला आहे तो बॉस कंपनीचा ब्लेंडर आहे. 450 वॅटचा हा ब्लेंडर आहे. या ब्लेंडरला एक ब्लेंडिंगची अटॅचमेंट, व्हिपिंग अटॅचमेंट, डो नीडिंग अटॅचमेंट आणि हा जार अशा वेगवेगळ्या अटॅचमेंटसहित हे ब्लेंडर बाजारात उपलब्ध आहे. हे ब्लेंडर तुम्ही वापरू शकता. पहिल्यांदा जे ब्लेंडरचं अटॅचमेंट वापरलं होतं त्या अटॅचमेंटनी आपण ज्या कुकीज घातल्या होत्या त्या व्यवस्थित क्रश झाल्या, दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्या, त्याबरोबर बोर्नव्हिटाही व्यवस्थित मिक्स झाला. नंतर फ्रॉदर अटॅचमेंट वापरून हे मिश्रण थोडंसं बीट करून घ्यायचं जेणेकरून मिश्रणावर फेस येईल. फुल क्रीम मिल्क वापरलं तर फेस येण्यास किंवा फ्रॉदी टेक्स्चर येण्यास जास्त मदत होते. दूध थंड असेल तरीही फेस येण्यास किंवा फ्रॉदी टेक्स्चर येण्यास जास्त मदत होते. 1 मिनिटानंतर असं टेक्स्चर आलेलं आहे. आता हा मिल्कशेक सर्विंगसाठी रेडी आहे. सर्विंग करायचं नसेल तर आपण हा जार असाच फ्रीजमध्येही स्टोअर करू शकतो. या जारला अशा प्रकारे एक लीडसुद्धा येते. हे लीड लावून आपण फ्रीजमध्ये हे मिल्कशेक स्टोअर करून ठेवू शकतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मुलांना दूध कसं प्यायला जायचं हा प्रश्नच येतो. गरम दूध मुलांनाही नको असतं आणि मोठ्यांनाही नको असतं. अशावेळी असं थंड मिल्कशेक, लस्सी, ताक यांसारखे वेगवेगळे प्रकार करून दिले की मुले आणि मोठी माणसेही आवडीने घेतात. सर्व करताना ग्लासला साईडनी चॉकलेट सिरप घालून घेतलेलं आहे. हे ऑप्शनल आहे. आपल्या घरी उपलब्ध असल्यास घालावं, नाही तर नाही घातलं तरीही चालेल. या व्यतिरिक्त या मिल्कशेकवर आवडीनुसार चोको चिप्स, ड्रायफ्रूट्स आपण घालूनही घेऊ शकतो. ड्रायफ्रूट्स आणि चोको चिप्स घातल्यानेही अतिशय छान चव येते. किंवा बिस्किट्सची पावडर करूनही यावर आपण घालून घेऊ शकतो. सर्व करूयात असा हा छानपैकी सगळ्यात सोपा, कमी वेळेत होणारा, घरी उपलब्ध असलेल्या साहित्यांमध्ये तयार होणारा आणि चवीला अतिशय छान लागणारा आणि पोटही भरलं जाईल असा हा मिल्कशेक नक्की घरी करून बघा. मुलांनाही प्यायला द्या. दुसरा आपला मिल्कशेकचा प्रकार आहे बदाम ड्रिंक. बदाम ड्रिंकसाठी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. हे दूध आधी तापवून थंड करून घेतलेलं आहे. फुल क्रीम मिल्क असल्यामुळे त्याला साय भरपूर आलेली आहे आणि त्या साईसहितच आता आपण रेसिपी करताना हे दूध तापवायला ठेवलं आहे. आवश्यकतेनुसार अधूनमधून ढवळत या दुधाला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. इथे 30 बदाम घेतलेले आहेत. 2 तास आधी हे बदाम भिजत घालायचे. आता 2 तास झालेले आहेत. बदाम व्यवस्थित फुगलेले आहेत. आपल्या या दुधालाही छान उकळी आलेली आहे. आता पुढील कृती करूया. 3 टेबलस्पून मिल्क पावडर घेतलेली आहे. या दुधाला लवकर घट्टपणा येण्यासाठी मिल्क पावडरचा भरपूर उपयोग होतो, त्यामुळे इथे आपण मिल्क पावडर वापरायची आहे. उकळत्या दुधातच मिल्क पावडर घालून मिल्क पावडरच्या गुठळ्या मोडेपर्यंत व्यवस्थित आपल्याला मिल्क पावडर दुधामध्ये ढवळून मिक्स करून घ्यायची आहे. बाजारामध्ये किंवा आईस्क्रीमच्या गाडीवर जो बदाम शेक मिळतो त्याला चॉकलेटी ब्राउनिश असा एक कलर असतो. हा कलर आपल्या या दुधाला आणण्यासाठी आपण इथे साखरेचं कॅरमल करून घेऊयात. यासाठी एक छोटंसं पातेलं घेतलेलं आहे आणि या छोट्याशा पातेल्यामध्ये 2 चमचे साखर घातलेली आहे. सुरुवातीला जेवढी साखर असेल तेवढंच पाणी, म्हणजे साखर बुडेल इतपत 2 चमचे पाणी घातलेलं आहे.
3 ते 4 मिनटं या प्रोसेसला लागतात. अगदी मंद गॅसवर करायचं आहे. साखर वितळत जाते आणि या कॅरेमलमधलं पाणी उडत जातं. त्यामुळे आपल्याला मधून पाणी घालण्याची आवश्यकता भासते. 2 चमचे आपण सुरुवातीला घातलेले होते. नंतर अगदी 2 चमचेच पाणी घालायचं आहे. जशी साखर वितळत जाते तसं या कॅरेमलला चॉकलेटी रंग येत जातो आणि कॅरेमल पूर्णतः चॉकलेटी बनते. हे कॅरेमल करत असताना मात्र कायम चमच्याने ढवळत राहायचे आणि गॅस मंद ठेवायचा. या 2 गोष्टींची काळजी जरूर घ्यावी. हे कॅरेमल तयार झालं, गॅस बंद केला आणि लगेचच आपल्या उकळत्या दुधामध्ये हे कॅरेमल घालून घेतलेलं आहे. कॅरेमल दुधात लगेच मिक्स होतं, त्याच्या गाठी वगैरे होत नाही. कॅरेमलच्या पातेल्यात जे काही कॅरेमलचे अंश होते त्यामध्ये पुन्हा पूर्ण दुधातलं 2 डाव दूध घालून व्यवस्थित ते पातेल्यात एकत्र करून या पूर्ण दुधामध्ये ते दूध घालून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने बघा आपल्या दुधाला किती छान असा कलर आलेला आहे. आता जे बदाम घेतलेले होते 30 बदाम होते, त्या बदामांची सालं काढून छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे बदाम आपल्याला मिक्सरमधून फिरवून ह्याची छानशी पेस्ट करून घ्यायची आहे. बदामाबरोबर 1 टेबलस्पून मिल्क पावडर घातलेली आहे आणि दुधाला जर व्यवस्थित गोडवा हवा असेल तर या स्टेजलाच 2 टेबलस्पून साखर घालावी. इथे मी अतिशय कमी गोडीचं दूध तयार करत आहे, त्यामुळे साखर स्किप केलेली आहे. आता पाव कप दूध घेतलेलं आहे. या दुधातलं निम्मं दूध सुरुवातीला घातलं, मग हे मिश्रण एकदा वाटून घेतलं आणि मिश्रण एकदा वाटून घेतल्यावर अशी जरा जाडसर पेस्ट झालेली आहे. पुन्हा या पाव कपातलं उरलेलं जेवढं दूध होतं ते दूध घालून मिक्सरवरून हे मिश्रण फिरवून घेतलेलं आहे. आता छानपैकी आपली बदामाची ही पेस्ट तयार झालेली आहे. पातळसरच पेस्ट ठेवली आणि थोडेसे बदामाचे तुकडेही यामध्ये ठेवलेले आहेत. दूध पिताना ते दाताखाली आलेले खूप छान लागतात, म्हणून थोडेसे तुकडे राहतील अशी पेस्ट केलेली आहे. ही सर्व कृती करत असताना दूध एकीकडे मंद गॅसवर उकळतच आहे आणि या दुधाला कॅरेमलचा आता कलरही खूप छान आलेला आहे. आता ही बदामाची जी पातळसर आपण पेस्ट केली होती ती पेस्ट दुधामध्ये घातलेली आहे आणि पूर्ण मिश्रण एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. गॅस मंद आचेवर चालू असतानाच ही सर्व कृती केलेली आहे. 1 चमचाभर केशर वेलची सिरप घेतलेला आहे. केशर वेलची सिरपमध्ये आपलं उकळत असलेलं दूध घालून ते व्यवस्थित एकत्र करून पुन्हा आपल्या उकळत असलेल्या दुधामध्ये ॲड केलेलं आहे. केशर वेलची सिरप नसेल तर 5-6 केशराच्या काड्या दुधात भिजवत घालून ते दूध या पूर्ण दुधामध्ये घातलं तरीही चालेल. आत्तापर्यंत साधारण 20 मिनटं झालेली आहेत. आपलं दुधाला आता छान उकळीही आलेली आहे, रंग आणि घट्टपणाही छान आलेला आहे. हे दूध फ्रीजमध्ये ठेवून असंच सर केलं तरी याला व्यवस्थित घट्टपणा येईल, पण बाजारामध्ये जे बदाम शेक मिळतो तो ह्यापेक्षा घट्ट असतो. त्यासाठी आपण यामध्ये थोडीशी कॉर्नफ्लोअर ॲड करणार आहे. इथे अर्धा चमचापेक्षाही कमी मी कॉर्नफ्लोअर वापरलेला आहे. या कॉर्नफ्लोअरमध्ये 2 चमचे पाणी घालून अशा पद्धतीने याची पातळसर पेस्ट करून घेतलेली आहे आणि ही अतिशय पातळ पेस्ट केलेली आहे. आपण जी इतर पदार्थांना स्लरी करतो तशी स्लरीही केलेली नाही आहे. अतिशय पातळ पेस्ट केलेली आहे आणि त्यामधील 1 चमचाभरच पेस्ट मी या दुधामध्ये वापरलेली आहे. आता हे दूध आपल्याला पुन्हा 1-5 मिनटं छान उकळून घ्यायचं आहे. उकळल्यानंतर गॅस बंद करून आपल्याला हे दूध थंड करून घ्यायचं आहे. उपवासासाठी हा मिल्कशेक एक अतिशय उत्तम पर्याय आहे. फक्त उपवासासाठी करायचा असेल तर कॉर्नफ्लोअरची स्टेप करायची नाही. आता कमीत कमी 4 ते 5 तास आपल्याला हे दूध फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर सर्व करायचं. 5 तासानंतर हे दूध फ्रीजमधून बाहेर काढलेलं आहे आणि आता हे सर्विंगसाठी तयार आहे. दुधाची कन्सिस्टन्सी बघा किती छान घट्ट झालेली आहे आणि या दुधाचं टेक्स्चरही छान झालेलं आहे. साधारण पाऊण ग्लास हा मिल्कशेक ग्लासमध्ये घेतलेला आहे. त्यावर टॉपिंगसाठी आईस्क्रीम वापरायचं आहे. आईस्क्रीम हे पूर्णतः ऑप्शनल आहे. इथे मी बदाम आईस्क्रीम वापरलेला आहे. या मिल्कशेकबरोबर बदाम आईस्क्रीम, बदाम पिस्ता आईस्क्रीम, केशर पिस्ता आईस्क्रीम किंवा व्हॅनिला आईस्क्रीम छान लागतं. आपल्या आवडीप्रमाणे आपण आईस्क्रीम घालावं आणि वरून सजावटीसाठी थोडे बदामाचे काप, थोडे पिस्त्याचे काप आणि आवडत असल्यास थोड्या केशर काड्या घालून छानपैकी सजावट करून घ्यायची आहे आणि आपला हा बदाम शेक किंवा बदाम मिल्कशेक सर्विंगसाठी तयार आहे.
तर आपला हा अगदी बाजारात मिळतो तसा बदाम शेक या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नक्कीच करून बघा आणि शरीराला आणि मनालाही थंडावा द्या. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह पुढील भागात. धन्यवाद.